मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावरती ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनलच्या कामाचं भूमिपूजन करणार, त्यासह कुंभमेळ्याच्या तयारीचाही आढावा घेणार। अमेरिकेशी केलेला व्यापार करार हा सरळ राष्ट्रद्रोह, सामनाच्या अग्रलेखामधून केंद्र सरकारवरती टीका। हा करार भारतीय शेतकऱ्यांना गुलामीच्या विहिरीमध्ये ढकलणारा असल्याचा सामनामध्ये उल्लेख। टॅरिफ 50% 18 नाही तर 3% 18%, सामना रोखठोकमध्ये उल्लेख। तर गुलामीच्या कराराबद्दल भाजपचा आनंदोत्सव हा विकृत असल्याचीही टीका। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईमध्ये 2 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन। आज दुसऱ्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत आणि उपस्थितांमध्ये प्रश्नोत्तराचा तास। पुणे महानगरपालिकेमध्ये उद्या होणार महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक। भाजपच्या मंजुषा नागपुरे, राष्ट्रवादीच्या शीतल सावंत आणि काँग्रेसच्या अश्विनी लांडगे महापौर पदासाठी इच्छुक। तर लवकरच स्थायी समितीसह अन्य समित्यांचं वाटपही केलं जाणार। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील वाघेरी पंचायत समिती गणामध्ये भाजप उमेदवारांच्या समर्थकांनी निकालापूर्वीच उधळला गुलाल। निकाल उद्या असून देखील आजच गुलाल उधळल्यामुळे उमेदवारांच्या आत्मविश्वासाची सर्वत्र चर्चा आहे। काल 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। उद्या या मतमोजणी होणार असून आज निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी मतमोजणी केंद्राचा आढावा घेतला। सिंधुदुर्गच्या आंगणेवाडीत उद्यापासून भराडी देवी यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं आंगणेवाडीमध्ये येणार असल्यानं मंदिर प्रशासनाची जोरदार तयारी। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याचाही प्रयत्न आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीमध्ये उद्यापासून 2 दिवस भराडी देवीची यात्रा। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे मुंबईतील नगरसेवक हे यात्रेला जाणार असल्याची माहिती आहे। संत गजानन महाराजांचा आज 148वा प्रकट दिन। शेगाव भाविकांची मोठ्या संख्येनं मांदियाळी। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय। अमरावती श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळ्याचं आयोजन। प्रकट दिनानिमित्त संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थांकडून साकारण्यात आलाय महाकाल मंदिराचा आकर्षक देखावा। देखावा पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी। यवतमाळच्या कोल्हे लेआउटमध्ये प्रकट दिनानिमित्त संत गजानन महाराजांची पालखी सोहळ्यामध्ये परिसरातील नागरिक हे मोठ्या संख्येनं सहभागी। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि गणगण गणात बोतेच्या जयघोषामध्ये परिसर दुमदुमलाय। 15 फेब्रुवारी रोजी असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून उत्सवाच्या तयारीला वेग। वैद्यनाथ मंदिराला आकर्षक रंगरंगोटी तर उत्तर पायऱ्यांवरती दर्शन रांगांसाठी बॅरिकेड। राज्यातील मंदिरांची क्रिकेट लीग रंगणार। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील पुजाऱ्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मैदानामध्ये जोरदार सराव। 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान कोल्हापुरात रंगणार सामने। संभाजीनगरमध्ये CTET परीक्षेला जाताना परीक्षार्थी महिलांची मोठी अडचण। परीक्षा केंद्रावरती कोणतेही मेटल नेण्याची परवानगी नसल्यानं अंगावरचे मंगळसूत्रासह सगळे दागिने हे केंद्राबाहेर ठेवण्याची सूचना। अनेक महिला परीक्षार्थींची अडचण। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्रवेश परीक्षेमध्ये गोंधळ। कल्याण APMC मार्केटमधील परीक्षा केंद्रावरती सकाळपासूनच पिण्याचं पाणी बसण्याची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप। भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती। केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं जाहीर केली आकडेवारी। राज्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येमध्ये दुपटीहून अधिक वाढ। तर 2024 मध्ये 37 लाख पर्यटकांची महाराष्ट्राला भेट। अटल सेतूवरती तात्काळ आपत्कालीन यंत्रणा, हेलिपॅडची सुविधा उपलब्ध करून द्या। मिलिंद नार्वेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। एक्सप्रेस मार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता खबरदारी म्हणून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। 10 फेब्रुवारीला मुंबईतील काही भागामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार तर काही भागामध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्याची पालिकेची माहिती आहे। दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्यावरती परिणाम। वांद्र्यातील अनेक भागांना मोठा फटका बसणार। साताऱ्याच्या कोयनात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये चंदा आणि तारानंतर हिरकणी नावाची तिसरी वाघीण।
पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या हिरकणीला कोयना अभयारण्यामध्ये सोडलंय. पर्यटनाच्या दृष्टीनं ही महत्त्वाची बाब असल्याचं वन विभागाचं मत आहे. मुंबईमध्ये आज दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेवरती ब्लॉक घेण्यात येणार. सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन मार्गावरती ब्लॉक राहणार आहे. आदिवासी मंत्री अशोक उईकेंच्या यवतमाळ जिल्ह्यामध्येच पांढरकवड्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण. भाजप आमदार राजू तोडसाम यांनी वसतिगृहाला भेट देऊन हे प्रकरण उघडकीस आणलं. अनेक गोष्टींचा अभाव असल्याचाही विद्यार्थ्यांचा आरोप आहे. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव परिसरामध्ये तणनाशक फवारणीमुळे मका पिकाचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आर्थिक मदतीची मागणी आहे. तर पंचनामे पूर्ण झालेले असून अहवाल सादर करणार उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. मुंबईमध्ये भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांनी फेरीवाल्यांना विरोध करण्यासाठी दादर मार्केटमध्ये सायरन वाजवत रुग्णवाहिका फिरवली. रुग्ण नसताना सायरन वाजवत रुग्णवाहिका फिरवल्यामुळे अक्षता तेंडुलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. भंडाऱ्यात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन. समारोप कार्यक्रमामध्ये महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धरला ठेका. भंडाऱ्याचे तहसीलदार आणि वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले. बुलढाण्याच्या खामगाव एमआयडीसी मधील होरिझन पॅक कंपनीची आग आटोक्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. भीषण आगीमध्ये कंपनीचं मोठं नुकसान झालंय. वाशिममध्ये नोकरी मागण्यासाठी गेलेल्या मुलीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप. माजी सैनिकांच्या कुटुंबासाठी कार्यरत असलेल्या मेस्को महामंडळाकडे सुरक्षा रक्षकाची नोकरीची मागणी करणाऱ्या एका माजी सैनिकाच्या मुलीसोबत प्रकार घडला. गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिवाकडून रोखपाल महिलेचा विनयभंग. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांकडून अनिल भोयर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळामध्ये ऑपरेशन सतर्क. रेल्वे गाड्या दारू आणि तंबाखूची अवैध तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाई. कुर्ला एक्सप्रेसमधून तंबाखू आणि 2 लिटर दारू जप्त करत पोलिसांची दोघांवरती मोठी कारवाई. अहिल्यानगरच्या बालिकाश्रम रोडवरती भीषण अपघात. इनोव्हा कारची 4 रिक्षा आणि एका घराला जोरदार धडक. अपघातामध्ये वाहनांचं नुकसान तर घराची भिंत देखील पडली आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोंदियाच्या तरुणाचा भंडाऱ्यामध्ये अपघाती मृत्यू. तुमसर भंडारा महामार्गावरती ट्रॅक्टर ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये तरुणाच्या दुचाकीची पिकअपला धडक. दिगंबर तुरकर असं मृतकाचं नाव आहे. गृहमंत्री अमित शहा 3 दिवसीय छत्तीसगड दौऱ्यावरती. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रायपूरमधील नक्षलवादावरती महत्त्वपूर्ण बैठक घेणार. बस्तर पंडुम महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात देखील सहभागी होणार. एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींचा भाजप आणि संघावरती निशाणा. पत्नीपेक्षा आपलीच जास्त आठवण काढतात ओवेसींचं वक्तव्य. अमेरिका व्यापार करारावरून देखील निशाणा साधला. सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी जम्मू काश्मीर दौऱ्यावरती. पूंछ आणि राजौरी सेक्टरमधील जवानांशी चर्चा करत सुरक्षेचा आढावा घेतला. राजौरी इथल्या काउंटर इमर्जन्सी फोर्स रोमिओ या मुख्यालयाला देखील बैठक घेतली. पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन भारताचाच भाग असल्याचं अमेरिकेकडून मान्य. भारताचा नकाशा स्वीकारून अमेरिकेनं चीन आणि पाकिस्तानला इशारा दिला. भारत अमेरिका व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवरती ही मोठी घडामोड. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मलेशिया दौऱ्याचा आज दुसरा दिवस. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्यासोबत पंतप्रधान मोदी चर्चा करणार. व्यापार, सुरक्षा आणि सहकार्यावरती चर्चा होणार असल्याची माहिती आहे. जपानच्या निगाता प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावरती बर्फवृष्टी. आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू तर 500हून अधिक जण हे जखमी असल्याची माहिती आहे. प्रशासनाकडून युद्धपातळीवरती मदतकार्य सुरू.
रशियाच्या बाशकोर्तोस्तानमध्ये उफा इथल्या स्टेट मेडिकल विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये चाकू हल्ल्यामध्ये 4 भारतीय विद्यार्थ्यांसह 8 जण जखमी झाल्याची माहिती, तर बचावासाठी आलेल्या पोलिसांना देखील हल्लेखोरांकडून इजा. T20 विश्वचषकामध्ये आज 3 सामने खेळवले जाणार. न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान, इंग्लंड विरुद्ध नेपाळ आणि श्रीलंका विरुद्ध आयर्लंड या सामन्यांची मेजवानी क्रिकेट रसिकांना पाहायला मिळणार. विश्वविजेत्या अंडर-19 भारतीय संघाचं आज भारतामध्ये आगमन होणार. इतिहास रचणाऱ्या युवा भारतीय संघाचं क्रिकेट प्रेमींकडून जल्लोषात स्वागत होणार. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती भारतीय संघाची विजय पताका. अमेरिकेचा 29 धावांनी पराभव करत सामना जिंकला. ऐनवेळी संघामध्ये स्थान मिळवलेल्या मोहम्मद सिराजची प्रभावी गोलंदाजी. भारताच्या विजयामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवच्या संयमी खेळीचं मोलाचं योगदान. सूर्याच्या नाबाद 84 धावांमुळे भारतीय संघाची 161 धावांपर्यंत मजल, तर इतर फलंदाज मात्र मोठी खेळी करण्यामध्ये अपयशी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.